उपस्थित सर्व सज्जनो, सर्व होमिओपॅथीचे विद्यार्थी मित्र, सर्वसामान्य मनुष्य, त्याचप्रमाणे होमिओपॅथीत काही जणांनी खूप संशोधन केलेले आहेत असे काही माझे मित्र, सर्वांना डॉक्टर प्रसाद रसाळचा नमस्कार. आज वेगळा विषय घेऊन तुमच्या पुढे येतोय. खरं तर हा वेगळा विषय नाही माझ्याकरता. हा विषय खरं तर 2016 साली परिस फाउंडेशन, जे डॉक्टर श्री प्रमोद देशमुख जे शेती तज्ज्ञ आहेत, त्यांचं परिस फाउंडेशन तर्फे त्यांनी माझं ह्या विषयावर लेक्चर आयोजित केलं होतं 1 जानेवारी 2016ला. आणि त्यावेळेला मी हा मधुमेह समजून घेताना यावर खूप छान 1 तासाचं सेशन घेतला होता. आणि त्यानंतर मी अनेक शिर्डीलाही ह्या गोष्टीवर बोललो होतो. परंतु थोडासा वेळेअभावी सर्वांपर्यंत पोहोचता आला नाही आणि नंतर थोडासा बाजूला पडलेला हा विषय आज पुन्हा लॉकडाऊन पिरियडमध्ये सर्वांसमोर घेऊन येतोय. हा विषय घेण्याचं मुख्य कारण असं आहे की आजकाल खूप जण या आजाराने सफर होत आहे आणि खूप जणांना यामुळे अनेक व्याधी निर्माण झाल्या आहेत मधुमेह. आणि म्हणून आजच्या घडीला सर्वात हॉट इश्यू असेल तो म्हणजे डायबिटीस किंवा मधुमेह. आणि जोपर्यंत आपल्याला मधुमेह काय आहे हा समजणार नाही तोपर्यंत आपण त्याच्यावर मात करू शकणार नाही. आणि म्हणून अगदी सोप्या भाषेत, आपल्या मराठी भाषेत आपण आज या विषयाची चर्चा करणार आहोत. मला खात्री आहे तुम्ही शांतचित्ताने हे सगळं ऐकताल, समजून घेताल आणि आपल्या आयुष्यात सुद्धा काही बदल करताल. आणि हे केलं म्हणजे आपोआपच मधुमेहाचं निर्मूलन होणं सोपं जाईल. कारण या आजाराचे आजच्या मितीला 2018चा जर रिपोर्ट पाहिला तर जवळजवळ 500 दशलक्ष पेशंट, रुग्ण या आजाराचे भारतामध्ये आहे, जगामध्ये आहेत. तर म्हणून तुम्हा सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि आपण पुढे जाऊया. मधुमेह आणि सर्वसामान्य माणूस याचा एक कंपॅरेटिव्ह स्टडी, एक तुलनात्मक अभ्यास आज आपण यामध्ये करणार आहोत. हा मधुमेह का येतो, कसा येतो, कशामुळे होतो, पूर्वी एवढं प्रमाण ह्या आजाराचं नव्हतं आणि आता नेमकं का वाढत चाललंय, ह्या सगळ्या गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत. मधुमेह म्हणजे एक आयुष्य कडवट करू शकणारा एक गोड आजार. आणि खरंच आहे, आयुष्य कडवट होण्याचं कारण यामुळे अनेक गुंतागुंती तयार होतात, अनेक गोष्टी तयार होतात, ज्यामुळे आजारपण वाढत जातं, कॉम्प्लिकेशन होतात आणि खूप लवकर मनुष्याचं वय कमी होत जातं आणि मनुष्य संपतो. आणि म्हणून आपण थोडं पुढे जात या विषयाची चर्चा करणार आहोत आणि ती सखोल करणार आहोत. ती सखोल चर्चा असेल तरच तुम्हाला कळेल, तरच प्रत्येकाला जाणवेल की अरे मधुमेह नेमकं काय आहे आणि आपल्याला काय करायला पाहिजे आणि आपण काय करतो आहोत. आणि म्हणून मधुमेह समजून घेणे हा आजच्या लेक्चरचा विषय आहे. मग प्रत्येकाच्या मनात प्रश्न पडतो, मधुमेह म्हणजे नेमकं काय? तर मधुमेह म्हणजे ज्या व्यक्तीच्या रक्तातले साखरेचे प्रमाण उपाशीपोटी 126 मिलीग्रॅम व जेवणानंतर 2 तासांनी 140 मिलीग्रॅम पेक्षा नेहमी जास्त असते त्याला मधुमेह झाला आहे असे म्हणतात. त्याच्यातल्या 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. या व्याख्येमध्ये नेहमी जास्त असते हा शब्द फार महत्वाचा आहे. क्वचित प्रसंगी एखाद्या वेळेला साखर त्याच्यापेक्षा जास्त आली म्हणजे आपल्याला लगेच मधुमेह झाला असं म्हटलं जात नाही. परंतु ज्या वेळेला असं एखाद्या वेळेला किंवा 2 वेळेला जर साखर जास्त येते याचा अर्थ आपण त्या दिशेने वाटचाल करतो आहोत. आणि मग ती वाटचाल तिथेच रोखायची असेल आणि परत आपण पूर्ववत निरोगी व्हायचं असेल तर नेमकं काय करायचं हेच आपल्याला शिकायचंय. आधुनिक शास्त्रानुसार साखरमय हिमोग्लोबिन किंवा ज्याला ग्लायकेटेड हिमोग्लोबिनची तपासणी करतात. याच्यामध्ये साधारण 3 महिन्याचा रेशिओ आपल्याला मिळतो.
त्याच्या रक्तातील प्रमाण 6.5% जास्त असल्यास मधुमेहाचे निदान होते. या तपासणीमुळे थोडासा हृदयविकाराच्या धोक्यांचा अंदाज पण घेता येतो. मधुमेहाची व्याप्ती आपण थोडं पाहू. 2018च्या अहवालानुसार मधुमेहाचे जगभरात 500 दशलक्ष रुग्ण आहेत. म्हणजेच ही व्याप्ती किती मोठ्या प्रमाणावर आहे प्रत्येकाच्या लक्षात येईल. आता सर्वप्रथम आपल्याला मधुमेह पाहायचा तर मग त्याचे प्रकार पाहिले पाहिजे. का प्रकार पाहिजे तर नेमका कुठला मधुमेह आहे जो एवढी मोठी व्याप्ती करतोय हे समजणं फार गरजेचं आहे. म्हणून आपण सर्वप्रथम मधुमेहाचे प्रकार पाहू. मुख्यत्वे मधुमेहाचे 4 प्रकार पडतात. एक ज्याला टाईप 1 डायबिटीस मेलिटस असं आधुनिक वैद्यकशास्त्र म्हणतं, पहिल्या प्रकारचा मधुमेह, ज्याचे रुग्ण फक्त 10% आहेत. बघा, म्हणजे फार महत्वाचं आहे, ज्याला इन्शुलिन लागतं असे रुग्ण 10% आहेत, जो इन्शुलिनवरच डिपेंडंट असतो. दुसऱ्या प्रकारचा मधुमेह ज्याला टाईप 2 डायबिटीस मेलिटस असं मॉडर्न मेडिसिन म्हणतं, आणि याचे रुग्ण मात्र 90% प्रमाणात आहे. म्हणजेच आपल्याला काम नेमकं कुठं केलं पाहिजे? आपण जर हे 90% आटोक्यात आणले तर जवळजवळ मधुमेहाचं निर्मूलन होऊ शकतं आणि हे 90% बरे होऊ शकतात. फक्त आपल्याला बदलण्याची गरज असते. आणि म्हणूनच नेमकं काय होतं, कसं होतं, का घडतं, ह्या गोष्टी आपल्याला शिकायच्या. उरलेले जे 2 प्रकार आहेत ते खूपच कमी प्रमाणात असतात. एक म्हणजे गर्भारपणातील मधुमेह, ज्याला जेस्टेशनल डायबिटीस असं म्हणतात, ज्याचं प्रमाण 2 ते 10%. 2 ते 10% म्हणजे 2 ते 10% जेवढ्या स्त्रिया या गरोदर आहेत त्यांच्यापैकी 2 ते 10%. म्हणजे हे प्रमाण पण तसं जास्तच आहे. म्हणजे दर 100 गरोदर स्त्रियांमागे 2 ते 10 स्त्रिया या डायबिटीसने किंवा मधुमेहाने आजारी आहेत. म्हणजे हा प्रकार पण वाढतोच आहे, हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. आणि शेवटचा मधुमेहातला प्रकार म्हणजे इतर आजारांच्यामुळे निर्माण झाणारा किंवा इतर गोष्टींमुळे निर्माण होणारा मधुमेह, ज्याच्यात मुख्य कारण हे स्वादुपिंडाशी निगडीत नाही, पण इतर आजार शरीरामध्ये झाले, जसे कॅन्सर झालाय लिव्हरचा किंवा पॅनक्रियाचा कॅन्सर झालाय, स्वादुपिंडाचा कॅन्सर झालाय, अशा वेगवेगळ्या इतर आजारांमुळे निर्माण झालेला मधुमेह. म्हणजे आपण 4 प्रकार पाहिले. पहिल्या प्रकारचा, दुसऱ्या प्रकारचा, गर्भारपणातील आणि इतर आजारांमुळे झालेला. आणि यातला सगळ्यात मी मुद्दामून त्याच्यावरती लाल रंगाचा प्रकाश टाकलाय, तो म्हणजे रेड लाईट असलेला दुसऱ्या प्रकारचा मधुमेह, टाईप 2 डायबिटीस मेलिटस, ज्याचं प्रमाण 90% आहे. थोडीशी आपण शरीर रचना पाहू, म्हणजे आपल्याला नेमकं काय आहे हे पण कळेल. माझ्या मते मेडिकलच्या स्टुडंटला हे माहितीच आहे, परंतु सर्वसामान्य माणसांना त्यांनी शिकलेलं असतं, अगदी 10वी पर्यंतच्या शास्त्राच्या पुस्तकात हे असतं, परंतु काही काळाने ते विसरून जातो. हे समोर दिसतंय ते चॉकलेटी रंगाचं आहे, ते लिव्हर आहे. त्याच्या बाजूला आहे तो जठर आहे, आणि त्या जठराच्या आणि लहान आतड्याची सुरुवात याच्यामध्ये एक पिवळ्या रंगाचा लांबसर एक अवयव दिसतो, ज्याला आपण स्वादुपिंड किंवा पॅनक्रियाज या नावाने ओळखतो. तो बरोबर मधोमध असतो. अजून एक आपण त्याचं चित्र पाहू. हे स्वादुपिंड हे पिवळ्या रंगाचं दिसतंय, त्याला पॅनक्रियाज असं म्हणतात. हे पॅनक्रियाजचा आणि आपल्या मधुमेहाचा खूप मोठा संबंध आहे, कारण या पॅनक्रियाजमध्ये सगळ्यात महत्त्वाच्या पेशी असतात, ज्या आपल्या शरीरामध्ये इन्शुलिन तयार करत असतात. आणि म्हणून तेच आपल्याला नेमकं समजून घ्यायचं आहे. स्वादुपिंडामध्ये 2 प्रकारच्या पेशी असतात. एक पहिल्या प्रकारची पेशी, ज्याला अल्फा पेशी असं म्हटलं जातं, जी ग्लुकॅगॉन संप्रेरकाची हार्मोनची उत्पत्ती करतात. आता काय होतं की आपण फक्त एकच पेशीचं नाव ऐकलेलं असतं, बीटा पेशी. अल्फा पेशीकडे आपण दुर्लक्ष केलेलं असतं. आणि म्हणूनच मला हेच समजून सांगायचं की अल्फा पेशी आणि बीटा पेशी यांचं कार्य काय आहे. आणि ते जर कळालं तर मला खात्री आहे की तुम्ही सहज या आजाराला टाळूही शकाल आणि असेल तरी दूर करू शकाल. दुसरी पेशी आहे, तिला बीटा पेशी म्हणतात. या बीटा पेशीमध्ये इन्शुलिन संप्रेरकाची किंवा हार्मोनची उत्पत्ती होते. या पेशी ही इन्शुलिन तयार करतात. आपण इतके दिवस एवढं शिकत आलो की इन्शुलिन बीटा पेशींमध्ये तयार होतं आणि इन्शुलिनची कमतरता निर्माण झाली तर डायबिटीस किंवा मधुमेह होतो.
परंतु नुसतं तसं नाहीये. नेमकं काय हे आपल्याला पुढे पाहायचंय. आता पहिलं आपण इन्शुलिन नेमकं काय कार्य करतं हे आपण समजून घेऊ. आपण ज्या क्षणी काही खातो, म्हणजे आपल्या तोंडामध्ये घास पडला रे पडला, म्हणजे चॉकलेट जरी असेल, कुठलाही घास असेल, मग नाश्त्याचा घास असेल, जेवणाचा घास असेल, कुठलाही, त्यामध्ये जर कार्बोहायड्रेट्स असतील, ग्लुकोज असेल, ज्याला कर्बोदक मराठीत म्हटलं जातं, तर त्याबरोबर मेंदूकडे तसा संदेश क्षणात पाठवला जातो. म्हणजे तुमच्या तोंडामध्ये घास तुम्ही घेतला की तुमच्या मेंदूला संदेश गेला की कर्बोदक तुमच्या शरीरात आले. आता हा पार्ट फार महत्वाचा आहे. तो थुकून जरी टाकला तरी मेंदूला गेलेला संदेश काही पुसला जाणार नाही की याने थुकून टाकले, कारण मेंदू क्षणात कार्याला लागलेला असतो. आणि तो काय करतो, तर तो तातडीने तुमच्या स्वादुपिंडाला, पॅनक्रियाजला आज्ञा देतो. आणि कसली आज्ञा देतो, तर ताबडतोब इन्शुलिन तयार करून रक्तात मिसळण्याची. आता मेंदूला हे माहित नाही की तुम्ही किती खाल्लंय. मेंदूला फक्त एवढंच कळालंय की तुम्ही कार्बोहायड्रेट खाल्लंय, कर्बोदक खाल्ले. त्यामुळे तो इन्शुलिनला काही असं सांगत नाही की यांनी 100 ग्रॅम कार्बोहायड्रेट खाल्ले म्हणून तू एवढं इन्शुलिन तयार करून टाक. तो काय करतो, तो म्हणतो तू फक्त इन्शुलिन जेवढं तयार होईल क्षमतेने तेवढं बोलसमध्ये तयार करून रक्तात मिसळ. एवढीच आज्ञा स्वादुपिंडाला दिली जाते. मग पुढे काय घडतं, तर रक्तात आलेलं इन्शुलिन काय काम करतं, तर ते इन्शुलिन जे तयार होतं स्वादुपिंडातलं, ते रक्तात मिसळलेलं इन्शुलिन, जे ग्लुकोज आलेलं आहे पोटामध्ये, त्या ग्लुकोजला घेऊन पेशींना पुरवण्याचं कार्य करते. शरीराला जेवढी गरज आहे, त्या पेशींना जेवढी गरज आहे तेवढेच ग्लुकोज त्या पेशी घेतात. आणि उरलेलं जे ग्लुकोज आहे त्याचं रूपांतर मेदामध्ये, चरबीमध्ये, ग्लायकोजनमध्ये तयार करून ठेवण्याचं काम, कोलेस्ट्रॉलमध्ये करून ठेवण्याचं काम हे इन्शुलिन करत असतं. आता बघा, आपण तोंडात घास टाकला की इन्शुलिन तयार झालं, कारण मेंदूकडे संदेश गेला आणि मेंदूतनं स्वादुपिंडाला संदेश गेला, क्षणात घडलं, इन्शुलिन तयार झालं, बोलसमध्ये रक्तात आलं आणि तुमचं घास आतमध्ये गेला, ग्लुकोज आलं, हे सगळं आत ऍब्सॉर्ब झालं, इमिजिएट त्याचं डिस्ट्रीब्युशन. इतकी गुंतागुंतीची प्रक्रिया ही क्षणात शरीरामध्ये घडत असते. आता तुम्ही पुढे पाहू आपण थोडंसं. तुम्ही जेवढ्या वेळेला कर्बोदक खाणार अथवा पिणार तेवढ्या वेळेस, पिणार असं म्हणण्याचं कारण, चहा आपण घेतो त्याच्यात कार्बोहायड्रेट असतं, दूध असलं तरी कार्बोहायड्रेट आहे, फळांचा रस असेल, ज्यूस करून घ्यायची सवय असेल त्याच्यातही कार्बोहायड्रेट आहे, चॉकलेट घेतलं कार्बोहायड्रेट आहे, हे सगळ्या गोष्टींमध्ये कार्बोहायड्रेट आहे. तर मग तेवढ्या वेळेस तुमच्या स्वादुपिंडाला इन्शुलिन तयार करून रक्तात मिसळावं लागणार. जे तुम्ही 10 वेळा जर कार्बोहायड्रेट खाल्ले तर 10 वेळा इन्शुलिन तयार होईल. आणि ते किती तयार होईल, तर बोलसमध्ये तयार होईल. म्हणजेच तुम्ही तुमच्या स्वादुपिंडाच्या बीटा पेशीला सतत 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 ताण देताय. आता असा विचार करा की आपण दिवसभरात किती वेळा इन्शुलिनची उत्पत्ती तयार करतो. थोडंसं आपल्या आहाराकडे पाहायचं. आपण सकाळी उठल्यापासून काय काय करतो, एक सर्वसामान्य माणसाचा आपण अंदाज घेऊ. तत्पूर्वी एक ग्लुकॅगॉन, जे आपण मगाशी उच्चारलं होतं की अल्फा पेशी जी आहे ती ग्लुकॅगॉन सिक्रेट करते. जसं इन्शुलिन आहे तसं ग्लुकॅगॉन पण हार्मोन आहे. मग ही ग्लुकॅगॉन काय आहे ते आधी समजून घेऊ. आपण जर बराच काळ काही खाल्लंच नाही, म्हणजे आपल्याला एखाद दिवशी उपवास घडला, आपण उपवास करतो तो उपवास नसतो. खूप जणांना हे माहितीच नाही. आपल्याला असं कळतं की आपल्याला उपवास आहे, आज उपवास आहे म्हणजे काय, तर जे दणकून खायचं, कार्बोहायड्रेटच जातात सगळे, साबुदाण्याची खिचडी, मग कुठं खजूर, मग रताळ्याचं गोड, काय काय करायचं. त्या दिवशी जितकं काही कार्बोहायड्रेट पाहिजे तेवढं जास्तीत जास्त कार्बोहायड्रेट उलट उपवासाच्या दिवशी जातं. म्हणून मी त्याला उपवास म्हणत नाही. खरं तर खूप जणांना उपवास ही संकल्पनाच माहीत नाही. म्हणजे उपवास म्हणजे आपल्यापेक्षा कोणीतरी मोठा आहे, म्हणजेच तो देव आहे. त्या देवाच्या सानिध्यात राहणे, वास म्हणजे राहणे, त्याच्या सानिध्यात राहिल्यामुळे जेवणाची आठवण सुद्धा येत नाही आणि तो घडतो तो उपवास. परंतु आपण उपवास म्हणजे काय, तर काही खायचं नाही, म्हणजे रेग्युलरचं काही खायचं नाही. आणि मग अशा दिवशी
बटाटे, तळलेले बटाट्याच्या काय चकल्या असतील, त्याचा चुरा असेल, त्या साबुदाण्याचा चिवडा असेल, साबुदाणा असेल, सगळंच्या सगळंच कार्बोहायड्रेट खायला सुरुवात करतो आपण, आणि आपण अजून जास्त मधुमेहाकडे जातो. आता हे समजून घ्या, आपण जर बराच काळ काहीच खाल्लं नाही आणि पेशींना जर ग्लुकोजची आवश्यकता असेल, तर पेशींकडून मेंदूकडे तसा संदेश पाठवला जातो की आम्हाला गरज आहे आता एनर्जीची. मेंदू तातडीने स्वादुपिंडातल्या अल्फा पेशीला ग्लुकॅगॉन तयार करून रक्तात मिसळण्याची आज्ञा करतो. आता बघा, खाल्लं तर काय, कशाला आज्ञा केली? बीटा पेशीला केली काय तयार करायला? इन्शुलिन. पण खाल्लं नाही तरी आज्ञा करतो मेंदू कोणाला? तर अल्फा पेशीला काय तयार करायचं? ग्लुकॅगॉन तयार करायचं. आता ग्लुकॅगॉन काय करतं नेमकं? तर रक्तात आलेलं ग्लुकॅगॉन साठवलेल्या मेदाचं, चरबीचं, ग्लायकोजनचं रूपांतर ग्लुकोजमध्ये तयार करून ते पेशींना पुरवण्याचं कार्य करतं. म्हणजे तुमच्या पेशी ज्या वेळेला त्यांचं ग्लुकोज संपलेलं आहे, त्यांना एनर्जी पाहिजे, ताकद पाहिजे, अशा वेळेला जर तुम्ही खाल्लं नसेल, पोटात काही जात नसेल, तर आपल्याकडे दुसरी यंत्रणा लगेच तयार असते. ग्लुकॅगॉन सारखं हार्मोन आहे जे अल्फा पेशी तयार करतं, आणि ते शरीरात रक्तात मिसळलं तर ते आहे ती चरबी विरघळवतं आणि विरघळवून परत तुमच्यासाठी एनर्जी तयार करतं. बघा, हे खूप महत्वाचं आहे. हे ज्याला कळलं त्याला मधुमेह कसा दुरुस्त करायचा हे कळलं. आपण ह्या हार्मोनला, ह्या ग्लुकॅगॉनला चान्सच देत नाही, कारण आपण आपली दिनचर्या अशी असते. बघा, शरीरातले इन्शुलिनचं प्रमाण जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत ग्लुकॅगॉनची उत्पत्ती होत नाही. हे वाक्य फार महत्वाचं आहे. तुमच्या शरीरातलं इन्शुलिनचं प्रमाण एकदम कमी झालं तरच ग्लुकॅगॉन तयार होईल, परंतु आपण त्याला चान्सच देत नाही. आता बघा, सर्वसामान्य माणसाचा आलेख. सकाळी उठला की आपण चहा घेतो. आता भारतीय माणसाचा अभ्यास केला तर भारतीय माणूस आपला बुद्धिमत्ता ही गहाण टाकलेली असते. सगळ्यात जास्त अनुकरण प्रिय माणूस असेल तो म्हणजे भारतीय माणूस. चहा का घ्यायचा याचा विचारच नाहीये. चहा घ्यायचा कारण इतर घेतात. आपण हे ज्या युरोपियन कंट्रीज आहेत, पाश्चिमात्य देश आहेत, यांचं अनुकरण करण्याची आपल्याला सवय लागली. आता त्या ठिकाणी खूप प्रचंड प्रमाणात थंडी असते आणि शरीराला उभ्याची आवश्यकता असते, आणि म्हणून उठल्या क्षणी बांगरुणातनं बाहेर आल्यानंतर एनर्जीची आवश्यकता असते, म्हणून चहा घेतला जातो. कारण ते गरम पेय तुम्हाला उत्तेजित पण करतं आणि त्याचबरोबर एनर्जी पण देतं, म्हणून त्या ठिकाणी चहा पितात. आपण भारतीय माणसं उष्ण कटिबंधात राहतो आणि तरीही आपण उठून चहा पितो. किती हुशार नाही का आपण? म्हणजे आपण पहिली चूक तिथं करतो. त्याच्यानंतर आपल्याला सकाळची न्याहारी, नाश्ता लागतो. ठीक आहे, नाश्ता करायला हरकत नाही, नाश्ता अवश्य केला पाहिजे, पण कोणी करायला पाहिजे? जो खूप खूप कष्टपूर्वक काम करतो, शेतात राबणारा माणूस आहे. नक्की तो नाश्ता करून, सकाळचं जेवणच असतं त्याच्याकडे. नाश्ता म्हणजे आपल्याकडचा नाश्ता नसतो, त्यांच्याकडचं जेवण असतं, भाजी भाकरीच असते. परत दुपारी चहा घ्यायची सवय लागली आपल्याला की नाही, आता ऑफिसमध्ये गेलो, आता चहा पाहिजे पुन्हा. मग परत थोड्या वेळाने जेवण येतं, 12:30-1ला जेवण येतं. जेवण झाल्यावर परत आळस आलेला असतो, आपल्याला झोपायची सवय लागलेली असते. बऱ्याच जणांना दुपारच्या झोपेशिवाय पुढे काही सुधरत नाही, आणि म्हणून तो झोप झाल्यावर फ्रेश होण्याकरता पुन्हा एकदा चहाची गरज वाटते. मग पुन्हा येतं ते रात्रीचं जेवण, आणि एवढं करूनही शरीराला खूप आवश्यक आहे असं म्हणून दुधाची सवय आपण लावून घेतलेली असते. हे कमीत कमी मी सांगितलंय. याच्यामध्ये चॉकलेट खाल्लं असेल ते वेगळं. याच्यामध्ये अनेक जण आहेत, डॉक्टर काय चहा तर इतका आवडतो ना, दिवसातनं 10 कप पितो, असेही लोक आहेत. खूप जण कॉफी पितात, चहा नको सांगितलं की लगेच कॉफी चालेल का, असं असतं. हे सगळे पदार्थ तुम्ही जर विचार केला तर हे सगळेच्या सगळे पदार्थ कार्बोहायड्रेट आहेत, कर्बोदक आहेत. म्हणजे ऍटलिस्ट कमीत कमी तुम्ही बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7 वेळा आपण म्हणजे इन्शुलिन सिक्रेट करायला सांगतोय स्वादुपिंडातल्या बीटा पेशी.
त्यामुळे आपल्या शरीरात इन्शुलिन हे दिवस रात्र वाढलेलंच राहतं. इन्शुलिनची लेवल शरीरामध्ये खूप जास्त राहते आणि ही खूप जास्त राहिलेली इन्शुलिनची लेवल आपल्याला त्रास देते. आपण दिवसभर चरत असल्याने आपल्या शरीरात फक्त इन्शुलिनची उत्पत्ती होते व ग्लुकॅगॉनची उत्पत्ती न झाल्याने मेद साठत जाऊन हृदयाच्या आजारांना निमंत्रण तर मिळतेच, पण त्याचबरोबर एकाच प्रकारच्या पेशीवर, पिटापेशीवर ताण पडल्याने त्या थकतात व इन्शुलिन तयार करण्यास अकार्यक्षम झाल्याने मधुमेहाची उत्पत्ती होते. आता नेमकं कळालं की आपण का मधुमेह तयार होतो एवढ्या मोठ्या प्रमाणावर. त्याचं मुख्य कारण एकच आहे की आपली आहाराची सवय ही चुकते. आपण कुठंतरी चुकतोय हे समजणं फार गरजेचं होतं. म्हणूनच वरची स्लाइड मी जे दाखवली होती ते स्लाइडमध्ये कमीत कमी आपण किती वेळा खातो हे सांगितलं होतं. आता याच्यात एक महत्वाची गोष्ट मी सांगितली की याच्याने हृदयाच्या आजारांना निमंत्रण मिळतेच असं म्हटलंय. त्याचं कारण काय, तर जेव्हाही आपण आपल्या शरीरामध्ये इन्शुलिन एवढ्या प्रमाणात वाढलं तर उरलेल्या सगळ्या ग्लुकोजचं रूपांतर कोलेस्ट्रॉलमध्ये होतं. जी संपृक्त चरबी असते ती रक्तवाहिन्यांवर जाऊन बसते. रक्तवाहिन्या टणक बनायला, त्यामुळे कारणच पाहिजे असतं, त्या टणक बनायला सुरुवात होती. त्या टणक बनल्या की रक्ताचा पुरवठा कमी व्हायला सुरुवात होतो. हृदयाचा रक्त पुरवठा कमी व्हायला सुरुवात होते आणि हृदयाच्या आजारांना निमंत्रण मिळतं. तेच गोष्ट मेंदूमध्ये पण घडू शकते. मेंदूतल्या रक्तवाहिन्या जर कडक झाल्या तर तिथं सुद्धा कडकपणा आल्यामुळे मेंदूचा रक्त पुरवठा कमी होतो. म्हणजेच बघा, आपण एका गोष्टीमुळे, एवढ्या एका छोट्या गोष्टीमुळे आपण किती आजारांना उत्पन्न करतोय. आता थोडंसं आपण हे बदललं तर काय होईल याचा आपण विचार करू. आपण एक विचार करा की आपण हा फक्त चहा आणि दूध याला बाजूला केलं. मी ऍक्च्युअली खरं तर माझ्या पेशंटला त्यातला नाश्ता पण बंद करायला लावतो आणि त्याच्या जागी जेवण सांगतो, परंतु तेवढं कठोर आज मी होणार नाही. मी तुम्हाला एवढंच सांगितलं की चहा बंद करा, नाश्ता बंद करा, दूध बंद करा, तर आपल्याला कमीत कमी 3 वेळेचं, सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण, 3च वेळा कार्बोहायड्रेट तुमच्या पोटात जाते. म्हणजेच काय, तर इन्शुलिन 3च वेळा शरीरात तयार होईल. सकाळी नाश्ता खाल्ला की इन्शुलिन तयार होईल, जेवण घेतलं की इन्शुलिन तयार होईल आणि रात्रीचं जेवण घेतलं की इन्शुलिन तयार होईल. बघा, हा ग्राफ आता तुम्हाला काय दाखवतो. इन्शुलिन, तुम्ही नाश्ता केला, इन्शुलिन वाढलं. नाश्ता करून मधला वेळ गेला, इन्शुलिनची लेवल कमी झाली. जेवण केलं, इन्शुलिन वाढलं. परत जेवण, त्याच्यानंतर काहीच खाल्लं नाही, रात्री जेवण केलं, मध्ये इन्शुलिन कमी झालं आणि परत वाढलं. खरं तर ज्याला डायबिटीस ऍक्च्युअली आहे त्याच्याकरता तर हा चार्ट पण उपयोगाचा नाही. त्याच्यामध्ये सकाळी नाश्त्याच्या ऐवजी डायरेक्ट जेवण ते रात्री जेवण, हा फॉर्म्युला सगळ्यात महत्वाचा आहे. आणि तो कोणासाठी, तर जे ऑफिस वर्कर आहे, जे केवळ फक्त सेडेंटरी लाईफ जगतात, म्हणजे नुसतं एक जागी बैठे काम ज्याला आपण म्हणतो असं करतात, अशांसाठी मात्र 2च वेळा जेवण हाच फॉर्म्युला आहे. म्हणजे 2च वेळा कार्बोहायड्रेट लागेल. याचं एक्झॅक्ट उलट आपलं घडतं. जेवढं आपण सेडेंटरी वर्क करतो, टेबल वर्क करतो, नुसतं टेबलवर बसतो, कंटिन्युअस कॉम्प्युटर पुढे बसतो, तेवढं आपण जास्त चहा पितो, जास्त उत्तेजन घेणारे गोष्टी आपल्याला लागत राहतात आणि त्यामुळे जास्त प्रमाणामध्ये इन्शुलिन सिक्रेट करत राहतो. शेतकरी वर्ग आहे जो शेतात खऱ्या अर्थाने राबतो, अशा लोकांचं मी म्हणतोय. जो स्वतः राबतो त्यांना मात्र हे 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. सकाळची न्याहारी, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण. आता आपण बघा, आपण मधले 4 गोष्टी काढून टाकल्या म्हणजे मधल्या काळामध्ये शरीराला जर गरज असेल तर त्या ठिकाणी कुठला हार्मोन तयार होतोय, तर ग्लुकॅगॉन. कारण इन्शुलिनची लेवल खाली गेली की ग्लुकॅगॉनची उत्पत्ती होते. शरीराला पाहिजे तेवढं ग्लुकोज तयार करून द्यायचं, चरबी विरघळून ग्लुकोज तयार करून द्यायचं कार्य हा ग्लुकॅगॉन करत राहतो. आता तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला कळेल की आता मगाशी एक सरळ रेष होती वर जाणारी, आता तसं नाही आहे. आता एक आलेख आहे, एक हार्मोनी आहे. ही हार्मोनी फार महत्वाची आहे. म्हणजे एक हार्मोनी आहे ती इन्शुलिनची आहे, एक हार्मोनी आहे ती ग्लुकॅगॉनची आहे. म्हणजेच काय, तुम्ही आरोग्य सांभाळताय, तुम्ही निरोगी आहात. निरोगी पण टिकण्याचं मुख्य कारण याच्यामध्ये लपलेलं आहे.
हे कळणं फार गरजेचं असतं आणि हे आपल्याला कळत नाही. नेमकं काय होतं तर हा पहिला प्रकारचा मधुमेह, आता आपण थोडंसं प्रकार पाहू आणि त्यातला जो दुसरा प्रकारचा मधुमेह आहे तो केवळ आपल्या खाण्यातल्या बिघडामुळे, आपण चुकीच्या पद्धतीने खाल्ल्यामुळे. आता आपण पहिल्यांदा हा पहिल्या प्रकारचा मधुमेह समजून घेऊ आणि मग दुसऱ्या प्रकारचा मधुमेह या मगाचे आत्ता पाहिलेल्या स्लाइड्समुळे कसा झाला ते आपल्याला कळेल. आता टाईप 1 डायबिटीस मेलिटस, ज्याला पहिल्या प्रकारचा मधुमेह म्हणतात, हा पहिल्या प्रकारचा मधुमेह हा स्वादुपिंडातील पेशींच्या कमतरतेमुळे, ज्याला बीटा सेल्स ऑफ आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स जे मुख्य नाव आहे, ह्या पेशीच्या कमतरतेमुळे पुरेसे इन्शुलिन तयार होऊ शकत नसल्यामुळे होतो. आता का बरं हे असं होतं तर हेही आपल्याला थोडंसं पाहायचंय. पूर्वी या प्रकाराला इन्शुलिनवर अवलंबून असणारा मधुमेह किंवा IDDM, इन्शुलिन डिपेंडंट डायबिटीस मेलिटस, किंवा तारुण्यातील मधुमेह ज्युव्हेनाइल डायबिटीस असे सुद्धा म्हणायचे. तारुण्यातील शक्यतो लहान मुलांमधील मधुमेह हा स्थिर नसलेला मधुमेह, ज्याला ब्रिटल डायबिटीस असं पण म्हणतात. आता असं का, हा स्थिर नसलेला मधुमेह म्हणजे काय तर लहान मुलांमध्ये जेव्हा हा आजार सापडतो त्यावेळेला त्यांच्या साखरेच्या लेवल ह्या खूप फ्लक्च्युएटिंग असतात. म्हणजे माझ्याकडे एक पेशंट, लहान मुलगा आणला होता, जवळजवळ 7-8 वर्षाचा, 7च वर्षाचा होता आणि ते माझ्याकडे पहिल्यांदाच घेऊन आले. तो इन्शुलिन घेत होता, सकाळ दुपार संध्याकाळ 3 वेळा इन्शुलिन चालू होतं. सकाळी त्यांचा फोन आला की डॉक्टर, मग आमचा एक पेशंट आहे मुलगा, त्याला तुमच्याकडे घेऊन यायचं, त्याला डायबिटीस आहे आणि आत्ता त्याची शुगर केली होती, ती 700 शुगर निघाली होती आणि ते माझ्याकडे 11 वाजेपर्यंत आले, बाहेर गावून आले. ते माझ्या पुढे तो बसला होता आणि तो बसल्यानंतर तो खूप यॉर्निंग करायला लागला, आळस द्यायला लागला, एकदम थोडंसं असं डलडल व्हायला लागला. मी काही प्रश्न विचारायचो त्याला उत्तर देता येईना, थोडासा थरकाप व्हायला लागला. म्हणून मी त्याला म्हटलं आपण पहिली साखर चेक करू आणि मग आपण केस घेऊ. आणि म्हणून मी साखर चेक केली आणि त्याची साखर त्यावेळेला 57 होती. बघा, सकाळची साखर 700 होती आणि नंतरची 57, कारण त्यांनी इन्शुलिन दिलं आणि इन्शुलिन दिल्यानंतर ते इतकी ड्राऊन सडन खाली आली. मग ही जी अस्थिरता असते हा धोकादायक असतो आणि हा ट्रीट करणं फार अवघड असतं. आता मी त्याला जवळजवळ 3 वर्ष 4 वर्ष ट्रीट करतोय, त्याचे इन्शुलिन अजूनही चालू आहे पण खूप कमी प्रमाण झालंय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचा आता डायबिटीस स्थिर झाला, म्हणजे त्याची शुगर लेवल साधारण सकाळची 150च्या आसपास राहते आणि जेवणानंतरची साधारण 180 ते 200 या दरम्यान स्थिर राहते. हे फ्लक्च्युएशन्स त्याचे बरे झाले. तर हा पहिल्या प्रकारचा मधुमेह ज्याच्यात इन्शुलिनची आवश्यकता असते. याची कारणं काय, का घडतो हा टाईप 1? हा 10% जरी असला तरी तो का होतो तर आपलीच प्रतिकारशक्ती स्वतःला मारक ठरते, ज्याला ऑटो इम्युन डिसऑर्डर असं म्हटलं जातं. की शरीरामध्ये, आपल्या शरीरामध्ये काही गोष्टी अशा घडतात, इतर आजारांमुळे असेल किंवा काही वेगवेगळ्या गोष्टींचा आपल्यावर झालेला परिणाम असेल, मानसिक संतुलन कुठेतरी बिघडलं असेल, अनेक गोष्टी घडतात आयुष्यात आणि त्या सगळ्यांचा परिणाम आपल्या पेशीला हे कळत नाही, आपल्या प्रतिकारशक्तीला हे कळत नाही की आपलं कोण आणि बाहेरचं कोण. मग ती काय करते तर आपल्या शरीरातल्या पेशींवर हल्ला करते आणि तो जर पेशींवरचा हल्ला नेमका बीटा सेल्सवर झालाय तर बीटा सेल्स मृत्युमुखी पडल्या की इन्शुलिन तयार व्हायचं थांबतं. दुसरं कारण म्हणजे ज्याला इडिओपॅथिक म्हणतात, कोणतंही कारण नसणं हे एक कारण आहे, ज्याच्यात आनुवंशिकतेचं कारण खूप वेळा असतं. या प्रकारच्या मधुमेहात काही रुग्णांमध्ये आनुवंशिकता खूप सापडते. या प्रकारच्या मधुमेहात अनेकदा इन्शुलिन इंजेक्शन देण्याची आवश्यकता असते आणि हे गरजेचं असतं अनेक वेळेला, कारण इन्शुलिन जर तयार होणाऱ्या पेशीच मृत्युमुखी पडल्या असतील तर तुम्हाला इन्शुलिन देणं गरजेचं आहे. परंतु हा आजार किती आहे? हा आजार 10%. म्हणजे याचं घाबरून जाण्यापेक्षा आपण 90%चा विचार करायला पाहिजे, ज्याच्यासाठी आपण काम करणं गरजेचं आहे आणि जो व्याप्ती वाढवतोय, सगळ्या जगात वाढवतोय. आणि म्हणून आपल्याला हा दुसऱ्या प्रकारचा मधुमेह जो आहे टाईप 2 डायबिटीस मेलिटस हा समजून घ्यायचा आहे. दुसऱ्या प्रकारचा मधुमेह हा इन्शुलिनला झालेल्या विरोधामुळे किंवा इन्शुलिनच्या कमतरतेमुळे होतो. शरीरातील पेशींनी इन्शुलिनला प्रतिसाद न दिल्यामुळे, रक्तातली साखर तशीच राहिल्यामुळे हा मधुमेह माणसाला जडतो असं मानलं जातं.
याच्यात दोन्ही कारण आहेत. म्हणजे आपल्या पेशी ज्या असतात बीटा सेल्स यांची ताकद थोडीशी कमी पडली, कारण त्या थकल्या. तुम्ही सतत 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 खाल्ल्यामुळे फक्त त्यांना त्यांच्यावरच ताण पडल्यामुळे त्या थकल्या आणि त्यामुळे इन्शुलिन कमी झालं, तरी हा आजार होऊ शकतो. किंवा कधी कधी त्यांनी इन्शुलिन तयार केलं, परंतु त्या इन्शुलिनला आपल्या पेशी, शरीरातल्या पेशी ॲक्सेप्ट करेना, त्यामुळे त्यांच्याबरोबर आलेली साखर पेशींमध्ये जाईना आणि त्यामुळे साखर रक्तात तशीच साचली, म्हणून पण होतं. दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये. यापूर्वी या प्रकाराला इन्शुलिनवर अवलंबून नसणारा मधुमेह, नॉन इन्शुलिन डिपेंडंट डायबिटीस मेलिटस किंवा प्रौढांचा मधुमेह, अडल्ट ऑनसेट डायबिटीस मेलिटस असं सुद्धा म्हणायचे. आता हा खूप महत्वाचा आहे, कारण याचा प्रादुर्भाव 90% जगामध्ये, आणि हा कंट्रोल करता येणारा आजार आहे. टाईप 1 हा कंपॅरेटिव्हली खूप डिफिकल्ट आहे, पण टाईप 2 हा खूप सोपा आहे, आणि म्हणूनच आपल्याला त्याच्यावरच आज लक्ष केंद्रित करायचं आहे. आता याची कारणं काय? तर सगळ्यात पहिलं कारण म्हणजे चुकीची जीवन पद्धती. म्हणजेच काय? तर बघा, लठ्ठपणा, ओबेसिटी ही किती वाढत चालली दिवसेंदिवस. तुम्ही जर पाहत गेलं तर सर्वात जास्त कारण जे घडतंय आजकाल जगामध्ये ते म्हणजे ओबेसिटी, लठ्ठपणा आहे. दुसरं कारण, महत्वाचं कारण म्हणजे जो तो आपलं एक जागी बसून काम करणारा माणूस तयार होत चाललाय. कॉम्प्युटरने सगळ्यात महत्वाची गोष्ट तयार केली ती म्हणजे व्यायामाचा अभाव आणि लठ्ठपणा. तिसरी गोष्ट आपण आत्ताच पाहिली, असमतोल आहार. आपला आहार हा आपण जिभेचे चोचले पुरवण्याकरता घेतलेला आहार आहे. निष्कारण काळजी ही एक गोष्ट खूप वाढली. काळजी म्हणजे काय? अनेक प्रकारचे स्ट्रेसमध्ये माणूस जगतोय. खूप प्रत्येक जण शिकतोय, पण ते शिकताना हे विसरतोय की आपण शिकलो नेमकं का. तर खूप ॲम्बिशन, महत्वाकांक्षा प्रचंड वाढल्या. म्हणजे आज आपल्याला जर 1000 रुपये मिळाले तर उद्या 10,000 कसे मिळतील, 10,000 मिळाले तर 1,00,000 कसे मिळतील, 1,00,000 मिळाले तर 1 कोटी कसे मिळतील, याकरता माणूस सतत धावत चाललाय. आणि हे करता करता, हे मिळवण्याकरता त्याच्यात तो इतके स्ट्रेसेस बिअर करतोय की इतके ताण त्याच्या मनावर पडलेले असतात, त्याच्या शरीरावर पडलेले असतात, ज्यांच्यामुळे मधुमेहाची उत्पत्ती तर होतेच, परंतु सगळ्याच आजारांची उत्पत्ती होते. हृदयाच्या आजारांना पण तेच कारणीभूत आहे. म्हणजेच काय? तर खूप प्रकारची काळजी ही सुद्धा माणसाला मधुमेहाकडे घेऊन जाते. आणि शेवटचा पार्ट त्यातला मी एक मांडलाय, ज्याला शहरीकरण असं म्हणतो. शहरीकरण म्हणण्याचं कारण असं की शहरामध्ये तुम्ही जर गेले तर घरातलं जेवण कमी आणि हॉटेलमधलं जेवण जास्त, हे जास्त प्रमाणात चालू. कारण दोघंच्या दोघं समजा शहरामध्ये राहत असतील तर दोघही जण जर सर्व्हिस करत असतील, काम करत असतील, तर स्वयंपाक बनवायला वेळच नसतो. मग अशा वेळेला नाश्ता बाहेर होतो. बऱ्याच वेळेला कमी पैसे खर्च करावे म्हणून रस्त्यावरच काहीतरी खाल्लं जातं. मग इडली, मग कुठंतरी उत्तप्पा आहे, कुठं मसाला डोसा आहे. बघा, हे सगळे आंबवलेले पदार्थ आहेत जे भातापासून तयार करतात, तांदूळापासून तयार करतात, आणि ज्याच्यामुळे सगळ्यात जास्त कार्बोहायड्रेट जातं. जे आंबवलेलं कार्बोहायड्रेट जातं त्याच्याने अनेक आजारांना उत्पत्ती होते. मग दुसरं परत दुपारी जेवण तेही हॉटेलात जर गेलं किंवा तिथं कंपनीमध्ये खाल्लं, त्याच्यामध्ये बऱ्याच अंशी गोडाचं प्रमाण किंवा तळलेल्यांचं प्रमाण खूप जास्त असतं. म्हणजे फक्त एक टायमाला घरात जेवण होतं. आणि अनेकदा मधून चहा, आपल्या कंपनीतल्या कामगारांनी चांगलं काम करावं, त्यांनी जास्त काम म्हणून चहा सतत पुरवला जातो. परंतु त्या कुठल्या कॉस्ट खाली त्याच्याने काय घडतं? त्याच्याने आपलाच एम्प्लॉई हा डायबिटीसने सफर होतोय, हृदयाच्या आजाराने सफर होतोय, आणि अशा अनेक गोष्टी घडत आहेत. हे आपण पाहतोय का? म्हणून शहरीकरण हा शब्द मी त्याच्यात टाकला. दुसरी एक गोष्ट मी त्याच्यात टाकली ती म्हणजे सतत गोड खाणं. गोड खाणं आपल्याला चटक लागली आहे जिभेला. हे थोडा वेळ गेलात, काही नसेल तर आपण फिरून येतो, कुठेतरी चॉकलेट मिळालं तर चॉकलेट तोंडात टाकतो, गोळी मिळाली तर गोळी तोंडात टाकतो, काहीच नाही मिळालं तर कुठेतरी काहीतरी ठेवलेलं असतं ते उचलायचं, तोंडात घालायचं, ही सवय आपल्याला लागली. सतत गोड खाणं, गोड पिणं म्हणजे चहा, दूध, सरबत, फळांचा ज्यूस, खूप गोष्टी आपण घेतो. जेवणात भाताचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. मेदयुक्त पदार्थ
तेलकट तुपकट आहार हा एक महत्त्वाचा कारण त्याच्यामध्ये आहे. हे सगळे कार्बोहायड्रेट्स खूप देतात तुम्हाला, आणि कार्बोहायड्रेट जेवढे जेवढे तुमच्या शरीरात जातात, कर्बोदक जेवढे जातात, तेवढा डायबिटीस कसा निर्माण होतो आपण मगाशी त्याचं शास्त्रीय कारण पाहिलं. या प्रकारच्या मधुमेहात किंवा रुग्णांमध्ये क्वचितच अनुवंशिकता आढळते. म्हणजेच काय, हा अनुवंशिकतेने आलेला नाही, हा तुम्ही तयार केलेला आजार आहे. आणि का तयार केला नाही, आपण आपल्या शरीराकडे पाहिलंच नाही. आपण पाहिलं ते फक्त आपल्या जिभेकडे, आपल्या महत्वाकांक्षेकडे. आपण पाहिलं ते फक्त अरे समोर खूप टेस्टी काहीतरी दिसतंय, बस तेवढीच गोष्ट आपल्याला दिसते. आणि म्हणून आपण सतत काही ना काही खात गेलो, आणि म्हणून डायबिटीसचं, मधुमेहाचं प्रमाण भारतामध्ये, जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाढलंय. आता हेच जर बदललं तर तुम्ही विचार करा की 90% आजार कमी होऊ शकतो. मी हे लेक्चर घेतलं, किती जणांनी मला फोन केला की डॉक्टर तुमच्यामुळे आमचे सगळ्या मित्रांचा चहा सुटला. खूप मोठी गोष्ट आहे. आपण अशा गोष्टी कळल्या पाहिजेत. आपल्याला जर कळलं तर दुसऱ्याला सांगितलं पाहिजे, आणि म्हणून हे कळणं फार गरजेचं आहे. आता तिसरा पार्ट हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे, गर्भारपणातील मधुमेह, जेस्टेशनल डायबिटीस मेलिटस. गर्भारपणातील मधुमेह हा अनेकदा पहिल्या व दुसऱ्या मधुमेहांच्या एकत्रीकरणातनं माणसाला जडतो असं मानलं जातं. म्हणजे जो होण्याचं कारण दोन्ही टाईप 1 डायबिटीस प्लस टाईप 2 डायबिटीस हे दोन्ही एकत्रीकरण होतं, आणि ज्याच्यामुळे गर्भारपणातील जेस्टेशनल डायबिटीस होतो. 5 ते 10% प्रादुर्भाव एकूण गर्भवतींपैकी, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर हा सुद्धा वाढत चाललाय. म्हणजे 100 मागे 5 महिला ज्या गरोदर आहेत त्यांच्यामध्ये डायबिटीस तयार होतोय. खूप मोठं प्रमाण आहे तसं. त्यापैकी 2 ते 10% बाळंतपणानंतर आपोआप बरे होतात. ही दिलासा देणारी बातमी नाहीये, माहिती नाहीये. कारण याचाच अर्थ 5 ते 10% जे होते त्याच्यापैकी 2% बरे होत असतील, म्हणजे खूप कमी प्रमाणे जे बरे होत आहेत. उरलेल्यांना ट्रीटमेंट देऊन बरं करावं लागतंय. हा पार्ट समजणं. आपल्याला वाटतं की 2 ते 10% बरे होतात, म्हणजे एकूण गर्भवतींपैकी 2 ते 10% नाही. जे सापडलेल्या गर्भवती आहेत, म्हणजे 100 गर्भवती डायबिटीसच्या सापडल्या, मधुमेहाच्या सापडल्या, त्याच्यातल्या फक्त 2 ते 10 बऱ्या होतात आपोआप, ज्याला काही ट्रीटमेंटची आवश्यकता नसती. त्यांची डिलिव्हरी झाली, बाहेर बाळ आलं की हळूहळू परत तो डायबिटीस रिकव्हर होतो. असं फक्त 2 ते 10% घडतं. म्हणजेच 90% ट्रीटमेंटची आवश्यकता असते. हे कळणं गरजेचं आहे. बराचसा दुसऱ्या प्रकारच्या मधुमेहांसारखा असतो. म्हणजेच काय, तर खूप प्रेझेंटेशन हे सारखं आहे. जसा दुसऱ्या प्रकारचा मधुमेह तसाच हा गर्भारपणातील मधुमेह. त्यामुळे दोन्हींमध्ये लक्षणं पण सारखी आहेत आणि कारणं पण सारखी आहेत. आता याच्यामध्ये काय, उपचार जर केला नाही आपण या गर्भारपणातल्या डायबिटीसला, तर आईच्या व बाळाच्या आरोग्यासाठी हा खूप घातक असू शकतो. अनेकदा बाळाचे वजन खूप जास्त असतं. जन्मजात हृदयाचा किंवा मेंदूचा आजार पाहायला मिळतो अशा बाळांमध्ये. स्नायू हाडे व्यवस्थित तयार न होणे, जन्मतः श्वासाला असणारा अडथळा, किंवा नाळेचा रक्तपुरवठा कमी झाल्याने बाळाचा पोटातच मृत्यू होणे, अशासारखे अनेक गुंतागुंतीचे प्रकार या जेस्टेशनल डायबिटीसमध्ये तयार होऊ शकतात. आणि म्हणून त्याचा इलाज करणं त्यावेळेला खूप गरजेचं असतं. आता शेवटचा प्रकार आपण पाहू या डायबिटीस मधला किंवा मधुमेहामधला, इतर आजारांमुळे किंवा अथवा गोष्टींमुळे होणारा मधुमेह, अदर टाइप्स. म्हणजे कॅन्सरमुळे किंवा अतिप्रमाणात स्टिरॉइड औषधांच्या सेवनामुळे स्वादुपिंड खराब होऊन झालेला मधुमेह. आपल्याकडे बघा की कॅन्सर झाला की केमोथेरपी दिली जाते, रेडिओथेरपी दिली जाते. काही वेळेला याचे दुष्परिणाम ह्या स्वादुपिंडाच्या पेशींवर जर झाला तर त्यामुळे ह्या आजाराची उत्पत्ती होते. किंवा काही वेळेला स्वादुपिंड किंवा लिव्हर, ज्याला आपण यकृत म्हणतो, हे जरी कॅन्सरने पीडित झालं तरी पण बीटा पेशी मृत्युमुखी पडतात, आणि ज्यामुळे इन्शुलिनची उत्पत्ती कमी होते व डायबिटीस मधुमेह तयार होतो. स्टिरॉइड हे खूप मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं. काय होतं की आपला पेशंट तुटू नये आणि त्याला पटकन बरं वाटावं म्हणून
अनेक डॉक्टर्स, मी सर्व म्हणत नाही, अनेक डॉक्टर्स आपल्या पेशंटमध्ये खूप पटकन स्टिरॉइड्सचा वापर करतात आणि स्टिरॉइडमुळे एक पटकन बरं होणं ही संकल्पना वाटते किंवा पेशंटला पटकन बरं वाटतं, एक वेलबिंगचं फिलिंग लवकर येतं आणि म्हणून अनेकदा स्टिरॉइड्स हे खूप पटकन वापरले जातात, ज्याची गरज नसताना स्टिरॉइड्स खूप वेळा वापरले जातात आणि पेशंटलाही असं वाटतं अरे ही गोळी घेतली की आपल्याला बरं वाटतं. तो मेडिकलमध्ये जात राहतो, मेडिकलमधनं त्या गोळ्या घेत राहतो आणि वर्षानुवर्षे सर्दी स्टिरॉइडने ट्रीट करत राहतो. असे अनेक महाभाग आहेत आणि ज्यांच्यामध्ये मग काही दिवसांनी ते डायबिटीसने पीडित होतात. त्याचं कारण त्यांनी स्टिरॉइडच्या गोळ्या खाल्लेल्या असतात. दुसरी गोष्ट, सर्व प्रकारच्या व्यसनांमुळे यकृत व स्वादुपिंड खराब होऊन निर्माण होणारा मधुमेह. सर्व प्रकारची व्यसनं म्हणजे अगदी चहा सुद्धा व्यसनच झालं. एखादी गोष्ट आपल्याला जर सतत हवीच असेल आणि त्याच्याशिवाय राहत नसेल तर याचा अर्थ ते व्यसन. म्हणजेच काय तर दारू तर नक्कीच नक्की, कारण त्याचा तर यकृतावर परिणाम होतो, स्वादुपिंडावरही परिणाम होतो. ड्रग्सची सवय असते ते पण याच्यावर परिणाम करतात. तंबाखू खाण्याची सवय असते त्याचाही परिणाम त्याच्यावर होतो. त्यातलं निकोटीन जे आहे ते स्वादुपिंडाला यकृताला खराब करतं, त्यामुळे निर्माण होतं. त्यानंतर अनेक जणांना स्मोकिंगची सवय असते, त्याच्यातही निकोटीनच आहे. म्हणजेच काय, सर्व प्रकारची व्यसनं ही यकृत आणि स्वादुपिंडाला खराब करतात आणि अनेकदा अनेक औषधं सुद्धा, खूप प्रकारचे औषधं जे स्ट्रॉंग अँटीबायोटिक्स असतात किंवा स्ट्रॉंग प्रकारचे पेनकिलर्स असतात, ज्याला वेदनाशामक आपण म्हणतो, अशी वेदनाशामक औषधं ही हिपॅटोटॉक्सिक असतात, म्हणजे यकृताला खराब करणारी असतात. मग अशी जर औषधं घेतली गेली तर त्यामुळे पण मधुमेह होतो. अनेकदा एक नवीन औषध खूप वेळेला वापरलं जातं आणि ते रक्त पातळ करण्यासाठी म्हणून प्रत्येकाला दिलं जातं. आजकाल मी तर खूप जणांच्या, म्हणजे 30 वर्षाचा माणूस झाला आणि थोडंसं ब्लड प्रेशर वाढलेलं असेल की त्याला ही गोळी चालू केली जाते. त्या औषधांमुळे डायबिटीस खूप वेळा होतो हे विसरलं जातं आणि अशांमुळे पण मधुमेहाचं प्रमाण खूप वाढते. तर आता आपण 4ही प्रकारचे मधुमेह पाहिले, टाईप 1, टाईप 2, जेस्टेशनल आणि चौथा इतर कारणांमुळे झालेला, म्हणजे पहिल्या प्रकारचा, दुसऱ्या प्रकारचा गर्भारपणातील आणि इतर कारणांमुळे झालेला. आता मधुमेहाची लक्षणं काय हे आपण आता थोडक्यात पाहूया. सगळ्यात महत्वाची लक्षणं आपण आधी पाहू, कारण ही सर्वात पहिली पायरी असते ओळखण्याची. अचानक वजन कमी होणं. तिथे अचानक शब्द खरा लिहायचा राहिला माझ्याकडनं. अचानक हा शब्द खूप महत्वाचा आहे, कारण पेशंट एकदम योग्य असतो आणि ऑल ऑफ अ सडन त्याचं वजन 5-10 किलोने अचानक कमी होतं. कधी कधी उलटही घडतं, अचानक वजन वाढणं हा सुद्धा एक पार्ट मधुमेहामध्ये घडू शकतो. पण सर्वात महत्वाचं लक्षण म्हणजे वारंवार लघवी लागणं आणि वारंवार तहान लागणं. म्हणजे डॉक्टर मला काय झालं कळत नाही, आजकाल रात्रीचं मला 5-7 वेळा लघवीला उठावं लागतं. पहिलं लक्षण मधुमेह, पहिली चेकिंग मधुमेहाची करणं. खूप तहान लागते. पूर्वी मी एवढं पाणी पित नव्हतो किंवा पूर्वी मी इतकं पाणी पित नव्हते. मधुमेहाचं लक्षण. खूप भूक लागणं, सतत खायची इच्छा होणं, दर 2 तास गेलं की अरे नाही पोटात संपलंय काहीतरी असं वाटणं, पुन्हा एकदा मधुमेहाचं लक्षण. ही सर्वात महत्वाची लक्षण. आपण इतरही लक्षण आहे, परंतु ज्याच्यावरती शंका मधुमेहाची घेतली जावी ती लक्षणं ती होती. आता इतर लक्षणं काय तर थकवा येणं. दुसरं महत्वाचं लक्षण जखमा लवकर भरून येणं. तिसरं थोडंसं अंधुक दिसायला लागणं. चौथं डोकेदुखी किंवा वारंवार होणारी डोकेदुखी म्हणण्यापेक्षा वारंवार होणारी डोकेदुखी. त्वचा खाजवणं, त्वचेचे इतर विकार वाढणं, रक्तात सतत जास्त साखर राहिल्यामुळे डोळ्यातील भिंगांमध्ये होणारे बदल व आजार. बघा हे इतर लक्षणांमध्ये मोडतात, पण मुख्य लक्षण जे आहे ते लक्षण म्हणजे वारंवार लघवी, वारंवार तहान लागणं, हे सर्वात महत्वाचं लक्षण आहे. म्हणजे मधुमेह ओळखायचा कसा, तर आपण वरच्या स्लाइडमध्ये जे पाहिलं ते फार महत्वाचं होतं. आता हे दुसऱ्या स्लाइडमधलं हे कंपॅरेटिव्हली कमी, पण हे सुद्धा महत्वाचे लक्षणच आहे. मधुमेह आणि आणीबाणीची परिस्थिती, ज्याला डायबिटिक इमर्जन्सी असं म्हटलं जातं, अशी कधी घडते
तर रक्तातली साखर अचानक खूप कमी होणं, ज्याला हायपोग्लायसेमिया असं म्हटलं जातं. बघा, लोक घाबरतात, डायबिटीस झाला आता माझं कसं व्हायचं, माझी शुगर 145 निघाली, 146 निघाली, 150 निघाली, आणि लोक खूप घाबरतात. परंतु माझं तुम्हाला सांगणं आहे की थोडी साखर जास्त राहिल्याने धोका नाही, परंतु ती कमी होणं ही जास्त धोकादायक. ती जर खूप कमी झाली, अचानक 100च्या खाली जायला लागली, 70, 80, 60, ही जास्त धोकादायक असते. म्हणजे रक्तातली साखर थोडीशी जास्त राहिल्याने मेजर मोठा आजार फार काही होऊ शकत नाही, परंतु आणीबाणीची परिस्थिती, इमर्जन्सी आपण तयार करतो ती केवळ साखर खूप अचानक कमी झाल्यामुळे, ज्याला हायपोग्लायसेमिया म्हणतात. मग याची लक्षणं काय? तर याची लक्षणं म्हणजे घाम फुटणं, अचानक थरकाप व्हायला सुरुवात होणं, खूप वेळेला काय होतं हेच कळत नसणं, कसं तरी होणं, खूप भूक लागणं, द्विधा मनस्थिती होणं, काय करू काय नाही, काय करू, द्विधा सतत, काही वेळेला काहीच समजत नाही असं जाणवणं, कोणी काय बोलतंय ते समजत नाही असं जाणवणं, वागण्यात वेगळेपण, म्हणजे समोरच्याने काही विचार किंवा आपण त्याला काही विचारलं तर त्याला नीट उत्तर देता येत नाही, कन्फ्युजन झाल्यासारखं वाटतं त्याला. हे सगळं शुगर कमी झाल्याच्या लक्षणांमध्ये येतं जेव्हा अचानक घडतं. काही जणांना अगदी फिट सुद्धा येते. फिटचा आजार, हायपोग्लायसेमिया म्हणजे शरीरातली साखर कमी झाली तर फिट येऊ शकते, हे लक्षात ठेवा. शुद्ध हरपणं, पेशंट बेशुद्ध पण पडू शकतो, आणि क्वचित प्रसंगी तो जर थोडा जास्त काळ बेशुद्ध राहिला तर मेंदूस इजा होणं हा सुद्धा महत्वाची गुंतागुंत, कॉम्प्लिकेशन होऊ शकते. म्हणजेच साखर कमी होणं हे जास्त धोकादायक असतं थोडी साखर जास्त राहण्यापेक्षा. हे कळणं फार महत्वाचं आहे. आपण थोडी जास्त झाली तर खूप घाबरून जातो, त्याच्यापेक्षा कमी झाल्याचा धोका जास्त आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आता आपण थोडी वाढल्यानंतर काय होतं याचा अनुभव, ज्याला रक्तातील आम्लीयता वाढणं, ज्याला डायबिटिक कीटोॲसिडोसिस असं म्हटलं जातं. रक्तातील साखर खूपच वाढल्यामुळे शरीरातील टाकाऊ पदार्थ, ज्याला कीटोन म्हणतात, त्याचं प्रमाण वाढून रक्त आम्लीय बनून जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. अशा वेळी मळमळ, उलटी, पोटदुखी, श्वासाला अडथळा होणं म्हणजे दम लागणं, श्वासाला ॲसिटोनचा वास येणं अशी लक्षणं जाणवायला सुरुवात होते. आणि ही लक्षणं लक्षात येणं फार महत्त्वाचं असतं. असं जर जाणवायला लागलं तर आपण साखरेची तपासणी थोडी जास्त वेळा करावी लागली तरी चालेल, परंतु साखरेच्या प्रमाणाकडे लक्ष देणं फार फार आवश्यक असतं. आता आपण दुष्परिणाम काय होतात मधुमेहाचे याच्याकडे वळूया. आता कॉम्प्लिकेशन्स. मधुमेहामुळे अनेक अवयवांवर दीर्घकालीन दुष्परिणाम होतो. रक्तवाहिन्या खराब होतात, हृदयाच्या आजाराची शक्यता दुपटीने वाढते. खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला जर डायबिटीस असेल तर तुमचा हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण जास्त वाढू शकतं, कारण याला सायलेंट हार्ट अटॅक येतो. बऱ्याच वेळेला नसा कमजोर झाल्यामुळे पेन होतच नाही, वेदना जाणवत नाही, आणि तो अटॅक आतल्या आत येतो, न समजता अचानक माणूस जातो, आणि खूप वेळेला असं लक्षात येत नाही, अरे हा माणूस चांगला होता, याला काहीच नव्हतं आणि याला कसं काय गेलं, त्याला तर दुखलं पण नाही छातीत, अचानक ऑफ झाला असं लोक म्हणतात. खूप वेळेला माहितीच नसतं की या माणसाला डायबिटीस होता, या माणसाला हृदयाचा आजार पण होता, हे पण लक्षात येत नाही, कारण त्याला आधी दुखतच नव्हतं, कारण ते दुखणं सायलेंट झालेलं असतं. आणि म्हणून ज्याला डायबिटीस आहे त्याने वारंवार आपल्या तपासण्या करणं त्याकरता आवश्यक असतं. मधुमेहामध्ये 75% मृत्यू हृदयविकाराने होतात. खूप महत्वाचं आहे, म्हणजे मधुमेह असलेल्या लोकांमध्ये 100पैकी 75 मृत्यू हे हृदयविकाराने आहेत. म्हणून डायबिटीस आणि ब्लड प्रेशर, डायबिटीस आणि हार्ट डिसीजेस यांचं कोरिलेशन आहे, खूप एकमेकांशी खूप क्लोज असणारे आजार आहेत, जवळ असणारे आजार आहेत. पसरलेल्या रक्तवाहिन्यांचे आजार, ज्याला पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीज असं म्हटलं जातं. पायांच्या बोटाचा रक्तपुरवठा बंद होऊन गँग्रीन होणं, अशा आजार बऱ्याच वेळेला पाहायला मिळतात, आणि त्याच्या मागचं मुख्य कारण हे मधुमेह असतं.
म्हणून अनेक वेळा किंवा पायाच्या रक्तवाहिन्यांचा रक्तपुरवठा कमी पडायला लागलं की त्या पायामध्ये वात यायला, क्रॅम्प यायला सुरुवात होते. कधी कधी थोडं चाललं तरी पाय थकतात, मग बसावं लागतं. परत थोडं चालल्यावर, ज्याला क्लॉडिकेशन्स असं म्हटलं जातं, हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे ज्याच्या तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की ह्या पेशंटला 100% डायबिटीस असला पाहिजे, पाहिलं पाहिजे. हे सगळे दुष्परिणाम आहेत त्याचे मधुमेहाचे होणारे. अजून महत्त्वाचे म्हणजे काय, छोट्या रक्तवाहिन्यांच्या दोषांमुळे डोळ्यांचे विकार, दृष्टी कमी होणं, ज्याला डायबिटिक रेटायनोपॅथी म्हटलं जातं, किडनीची कार्यक्षमता कमी होणं, ज्याला डायबिटिक नेफ्रोपॅथी असं म्हटलं जातं, किंवा पायांच्या नसांचे आजार, मुंग्या येणं, पाय बधीर होणं, तळपायाचे आग होणे, ज्याला डायबिटिक न्यूरोपॅथी असं म्हटलं जातं, न भरणाऱ्या तळपायांच्या जखमा, डायबिटिक फूट ज्याला म्हटलं जातं, की अनेकदा अशा करता मॉडर्न सायन्स किंवा त्याला फक्त पाय तोडून टाकणं एवढीच ट्रीटमेंट असते. मग असे खूप घातक दुष्परिणाम याच्यामुळे होतात. डायबिटीसमुळे अर्धांगवायू होण्याचा, पॅरालिसिस होण्याचा शक्यता खूप वाढते. स्नायूंमध्ये अशक्तपणा खूप येऊ शकतो. बघा, दुष्परिणाम खूप खूप घातक आहेत आणि म्हणूनच मधुमेहाला लवकरात लवकर कंट्रोल आणणं फार आवश्यक आहे. आणि सर्वात महत्त्वाचा शेवटी मांडलेला तो म्हणजे डायबिटिक इम्पोर्टन्सी, ज्याला नपुसकता म्हटलं जातं. आणि हा तर यंग जनरेशन करता खूप महत्त्वाचा आहे. अनेक जणांना हा प्रॉब्लेम होतो, तो आपल्या लाजण्यामुळे किंवा आपण त्या गोष्टींकडे जरा चुकीच्या पद्धतीने पाहत असल्यामुळे हा लपवून ठेवला जातो आणि त्यामुळे असे रुग्ण खूप गोष्टींनी पीडित असून सुद्धा ट्रीटमेंट घेत नाही. परंतु नपुसकता ही खूप कॉमन आहे डायबिटीसमध्ये. डायबिटिक इम्पोर्टन्सी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, हे कळणं पण गरजेचं आहे. क्वचित प्रसंगी सभोवतालची समज नाहीशी होणं, ज्याला कॉग्निटिव्ह डेफिसिट, म्हणजे आपल्याला काय होतंय, काय चाललंय, काहीच कळत नाही, आजूबाजूला आपण नुसतंच असं पाहतोय. कॉग्निटिव्ह डेफिसिट झालाय म्हणजे समोर काय चाललंय हेच कळत नाही. हा सुद्धा कॉम्प्लिकेशन आहे, कारण मेंदूवर त्याचा परिणाम होतोय. बघा, डायबिटीस किती महत्वाचं आहे समजून घ्या. आता मी तुम्हाला कुठल्या तरी फार महत्त्वाच्या गोष्टीकडे जाणार आहे आणि हे पण एक महत्त्वाचा पार्ट आहे आजच्या लेक्चरमधला. हा समजणं गरजेचं आहे, ज्याला जैविक घड्याळ किंवा बायोलॉजिकल क्लॉक असे म्हणतात. तुम्हाला वाटेल हे खरं आहे का खोटं आहे, किंवा काही जण सायंटिफिक माइंडचे खूप जण असतात, त्यांच्या दृष्टीने असं काही नसतं असं सुद्धा म्हणणारे असतील. कोणी काही मानो न मानो, या गोष्टीचा विचार प्रत्येकाने करावा, अनुभव घ्यावा आणि मग त्या गोष्टींविषयी टीका करावी. परंतु आपल्या शरीरात जैविक घड्याळ सतत कार्य करते, या गोष्टींवर मी ठाम आहे. त्याचं कारण मी तुम्हाला हे सांगितल्यावर सांगतो. रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत झोपलेल्या अवस्थेत शरीरातील सर्व शुद्धीकरण प्रक्रिया या वेळेत घडतात. म्हणजे काय, तुमची किडनी जी असते, ती किडनीचं फंक्शन तुम्ही झोपलेल्या अवस्थेत जास्त प्रमाणात होत असतं. लिव्हर जे आहे ते जास्त प्रमाणात काम करतं. आपल्याला वाटतं आपण त्यांना शांतता दिली म्हणजे ते कमी कार्य करतात. नाही, ते डिटॉक्सिफिकेशनचं म्हणजे शरीरातल्या ज्या गोष्टी, टाकाऊ गोष्टी, त्यांना बाहेर काढण्याचं प्रमाण हे त्या वेळेत घडत असतं. वेळ महत्त्वाची. रात्री 11 ते पहाटे 5 म्हणजे 6 तासाचा हा पिरियड खूप क्रुशियल आहे. आपण या वेळेत जर झोपलो नाही तर शरीर शुद्धी न घडल्याने अनेक आजारांना निमंत्रण मिळते. तरी सर्वांनी 10 ते 10:30 पर्यंत झोपावे, हे शेवटचं वाक्य, माझा सल्ला आहे. 10 ते 10:30 नाही तर कमीत कमी 10:30 ते 11:15 या वेळेत सर्वांनी झोपण्याचा प्रयत्न करा. तुम्ही म्हणाल तुम्ही कशावरून मानता. मी तुम्हाला सांगतो की एक 7-8 वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. मला अचानक युरिक ॲसिड माझं रक्तातलं वाढलं. युरिक ॲसिड वाढलं म्हणजे मला पहिल्यांदा अटॅक आला होता युरिक ॲसिडचा आणि माझा पायाचा अंगठा हा प्रचंड सुजला आणि मी युरिक ॲसिड रात्री पिठलं भाकरी खाल्लेली होती. दुसऱ्या दिवशी सकाळीच अटॅक आला आणि 3 दिवस मी सफर झालो. आणि मग मी होमिओपॅथी औषध घेतलं, तपासण्या केला, युरिक ॲसिड वाढलेलं होतं. मी तिथून पुढे सगळ्या युरिक ॲसिडसाठी जेवढ्या गोष्टी टाळायच्या असतात, म्हणजे पुरणपोळी, डाळींचे पदार्थ, नॉनव्हेज, अनेक गोष्टींवर मी पूर्ण कंट्रोल केला. मला त्रास होत नव्हता, परंतु युरिक ॲसिडची लेवल मी चेक करत होतो आणि ती साधारण त्याच रेंजला राहायची. कधी ती 8 असायची, कधी ती 9 असायची, कधी अगदी जास्त प्रमाणात 9.5 पर्यंत पण माझी गेलेली आहे आणि ती काही कमी होत नव्हती.
आता ही कमी का होत नाही? मी याच्यासाठी खूप अभ्यास केला. औषधं घेऊन सुद्धा ती कमी होत नव्हती. औषधं मी घेत होतो, औषधं घेऊन ती कमी नाही व्हायची. मला त्रास व्हायचा नाही एवढाच त्याचा औषधाचा फायदा होतो. म्हणजे मला त्रास अजिबात नव्हता. परत मला दुसऱ्यांदा अटॅक अगदी अनेक वर्षांनंतर आला होता, परत काही आला नाही. मी त्याच्यातनं बरा झालो, परंतु युरिक ॲसिड मात्र रक्तात एवढंच दिसत होतं. मग मी त्याच्यासाठी जेव्हा अभ्यास केला आणि मला ह्या गोष्टीचा शोध लागला की हे असं आहे, आणि मी तिथून तर माझी सगळ्यात मोठी चूक होत होती की मी रात्रीचं जेवण केलं की मी परत कॉम्प्युटर पुढे येऊन बसायचो. मग अभ्यास करत बसणं असेल, मग फॉरेनमधले पेशंट्स आहेत त्यांच्या केसेस घेणं असेल, त्यांच्याबरोबरच्या चर्चा असतील, हे सगळं मी रात्री 12, 12:30पर्यंत 1पर्यंत करायचो. मी ती गोष्ट माझ्या लक्षात आली की आपण इथं चुकतोय. आणि मग मी ताबडतोब माझा टाईम बदलून घेतला. मी ठरवलं की नाही, आपल्याला आजपासून कंपल्सरी 10:30 पावणे 11पर्यंत झोपायचं. आणि मी बदल केला. आश्चर्याची गोष्ट अशी की त्याच्यानंतर 1-1.5 महिन्याने मी परत युरिक ॲसिड केलं आणि ते सडन 5.5ला आलं. त्याच्यानंतर परत 2 महिन्यांनी केलं, ते 5 आलं. आणि तिथून पुढे माझी ब्लडची युरिक ॲसिडची लेवल ही कमी व्हायला सुरुवात झाली. म्हणून या गोष्टीला मी खूप महत्त्व देतो. जर तुम्ही जागरण करत असाल तर तुम्ही डायबिटीसच नाही, डायबिटीस, ब्लड प्रेशर, किडनीचे आजार, युरिक ॲसिड, हे सगळे जे आहेत हे सगळ्या महत्त्वाच्या अवयवांकडे जाणारे आजार आहेत, हे आपण वाढवतोय. आणि म्हणून हे जैविक घड्याळाकडे लक्ष देणं, समजणं हे फार महत्त्वाचं आहे. आता आपण शेवटच्या पार्टकडे जाणार आहोत आजच्या लेक्चरच्या. थोडा वेळ जास्त झालाय, परंतु हे समजणं गरजेचं होतं आणि त्यामुळे मी विश्लेषण करत करत बोलतोय. निरोगी मनुष्यासाठी समतोल आहार कसा असावा, त्याची दिनचर्या कशी असावी, हे मी सांगतोय तेव्हा मी ही दिनचर्या पाळतोय. हा सांगायचा अधिकार मला तेव्हाच आहे. आणि म्हणून मी जे सांगतोय हे मी करतो. पहाटे 5 वाजता उठून 1 तास योगासनं अथवा व्यायाम, मग तो व्यायाम काही असो, कोणी चालायला जात असेल चालेल, सायकलिंग करत असेल सर्वात उत्तम, पळायला जात असेल सर्वात उत्तम, परंतु आपल्याला जो झेपेल तो वयानुसार तो ठरवायचा, परंतु तो झाला पाहिजे हे फार महत्वाचं. आता काही जण असं सांगितलं की दुसऱ्याच दिवशी लगेच, यस सरांनी सांगितलं 45 मिनिटं चालायचं, पहिल्याच दिवशी 45 मिनिटं चालतात आणि दुसऱ्या दिवसापासून बेडमध्ये झोपून राहतात. मग हे करायचं असेल तर यातली कुठलीही गोष्ट करताना ही सुरुवातीला 5 मिनिटं, दुसऱ्या दिवशी 10 मिनिटं, परत तिसऱ्या दिवशी 15 मिनिटं, हळूहळू 2-2 मिनिटं वाढवत गेलं तरी चालेल. कुठली ॲक्टिव्हिटी, मग ती चालण्याची असेल, पळण्याची असेल, सायकलिंगची असेल, कुठलाही व्यायाम तुम्ही कराल तो हळूहळू वाढवणं. सूर्यनमस्कार घालायला सांगितलंय, मी लिहून दिलं, समजा 12 सूर्यनमस्कार घातले पाहिजे, पहिल्याच दिवशी 12 घालायचे आणि झोपून घ्यायचं, कंबर खूप दुखायला लागली, तसं नाही. सूर्यनमस्कार घालायचे पहिले 2 दिवस 1, पुढचे 2 दिवस मग 2, पुढचे 2 दिवस 3, असं करत 12पर्यंत गेलं पाहिजे. हे फार महत्वाचं आहे, हे समजणं गरजेचं आहे. सकाळी 7 वाजता फळे, फळांचा रस, सुकामेवा, मोड आलेली कडधान्य वाफवून घेणे हे खूप महत्वाचं आहे. आपल्याकडे उलट होतं, आपण चहा किंवा दूध घेतो. दूध पचवणारे एन्झाईम्स जे असतात ते सकाळच्या वेळी सिक्रेट होत नाही, आणि आपण दूध पिलं की खूप जण मग कंप्लेंट करतात, डॉक्टर मला अपचन होतं, मला गॅसेस होतात, पोट डंबारलेलं राहतं. आपण चुकीच्या वेळी चुकीची गोष्ट घेतो. आणि म्हणून सकाळच्या वेळेत काय पचवणाऱ्या गोष्टी आहेत आपल्या शरीरामध्ये, तर फळं आहेत, फळांचा रस आहे, सुकामेवा आहे. सुकामेवा म्हणजे काय, तर ड्रायफ्रुट्स आपण ज्याला म्हणतो, मोड आलेली कडधान्य ही खूप छान आहेत अशा वेळेला. ही न्याहारी म्हणून बास झालं, ज्याला बैठक खायची त्याच्यासाठी एवढं बास झालं. सकाळी 11 वाजता संपूर्ण जेवण, सोबत दही किंवा ताक चालेल, कारण त्यावेळेला दही घेतलं तर त्याने पचनाला मदत होती. अशा वेळेला दुपारच्या जेवणाला मात्र नक्कीच दही किंवा ताक घेतलेलं केव्हाही चांगलं. त्याच्यानंतर 15 ते 20 मिनिटांची वामकुक्षी, 15 ते 20 मिनिटं रेस्ट. आपण 2-2 तास झोपतो, खूप मोठी चूक आहे, ज्याच्यामुळे शरीरामध्ये वाताचे आजार खूप वाढतात. झोप, रेस्ट घ्यावी ती फक्त 15 ते 20 मिनिटं, आणि त्याच्यानंतर लगेच उठून कामाला लागावं. रात्रीचं जेवण साधारण 7 वाजता, सोबत दूध घेण्यास हरकत नाही, कारण संध्याकाळी 5 नंतर तुमच्या शरीरामध्ये दूध पचवणारे एन्झाईम्स जे आहेत ते सिक्रेट व्हायला, तयार व्हायला सुरुवात होते. रात्रीच्या जेवणासोबत दूध
जेवणासोबत असं म्हटलंय मी, म्हणजे जेवण झाल्या बरोबर किंवा जेवणात तूप चपाती खाल्ली चालू शकेल. हे कोणासाठी सांगतोय? हे मधुमेहाला असणाऱ्या माणसांसाठी नाही, मधुमेह होऊ नये म्हणून मी सांगतोय. निरोगी मनुष्यासाठीचा आहार मी मांडतोय. आणि रात्रीच्या जेवणानंतर शतपावली करावी व कमीत कमी 2 तास झोपू नये. म्हणून झोप तुम्हाला 10-10:30च्या आत्ता झोपायचं, म्हणजे 7 वाजता 7:30 वाजेपर्यंत जेवण झालं पाहिजे, हे फार महत्वाचं. आणि रात्री 10 वाजेपर्यंत झोपावे. बघा, हा आहार आणि दिनचर्या जर ठेवली तर आपण खूप आजारांपासून मुक्ती घेऊ शकतो किंवा होऊ शकत नाही निरोगी मनुष्यांसाठी. आता आपण थोडं उलट जाऊ की मधुमेह ज्याला झालाय किंवा वजनदार मनुष्यांसाठी समतोल आहार व दिनचर्या. ज्यांची तब्येत एकदम धडधाकट आहे आणि त्यांना ती कमी करायची, धडधाकट नाही म्हणता येणार, वजनदार लोक धडधाकटच असतात असं काही नाही, त्याच्यावरती चरबीचा थरच खूप मोठा असतो. पहाटे 5 वाजता उठून 1 तास योगासनं किंवा व्यायाम, तो तर तसाच राहील. आहारामध्ये गोड गोष्टी 100% वर्ज्य, 100% वर्ज्य. चहा व दूध पूर्णपणे वर्ज्य. सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर डायबिटीस कंट्रोल करायचा, मधुमेह कंट्रोल करायचं, वजन कंट्रोल करायचं, त्यातला चहा दूध हा फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे. आपल्याला लक्षात येत नाही. सगळ्यांना वाटतं मी एवढाच चहा घेते, मी एवढाच चहा घेतो, मी थोडी साखर टाकते, असं अनेक जण म्हणतात. एक साधं गणित मी सांगतो. कॅलरीचा जर अभ्यास केला तर 1 कप चहा म्हणजे 2.5 चपात्या. म्हणजे तुम्ही समजा दिवसभरात 4 कप चहा पित असेल, म्हणजे 10 चपात्या तुम्ही एक्स्ट्रा खाता, हे तुम्ही विसरता. आणि म्हणून आहारामध्ये गोड गोष्टी 100% वर्ज्य, चहा दूध पूर्णपणे वर्ज्य. सकाळी 7 वाजता अर्धी वाटी मोड आलेली कडधान्य वाफवून घेणे किंवा उकडलेल्या अंड्यातील बाहेरचा भाग, पांढरा भाग घेणे. ज्याला डायबिटीस आहे त्याला, मी शुगर असलेल्या गोड गोष्टी मी सांगितल्या नाही त्याच्यात, हे लक्षात ठेवा. मोड आलेली कडधान्य किंवा उकडलेल्या अंड्यातील बाहेरचा भाग, ज्याच्यात फक्त प्रोटीन असतं. मोड आलेल्या कडधान्यांमध्ये फक्त प्रोटीन आहे. प्रोटीन म्हणजे प्रथिन पोटात गेले तर इन्शुलिन सिक्रेशन डायरेक्ट होत नाही, आणि म्हणून त्यावेळेला हे खायचं म्हणजे पोटाला बरं वाटतं. 11 वाजता संपूर्ण जेवण ताकासोबत. दही मी कॅन्सल केलं इथे. 15 ते 20 मिनिटांची वामकुक्षी. रात्रीचं 7 जेवण. इथं दूध नाही. ज्याला डायबिटीस झालाय त्यांनी दूध नाही, ज्याला वजन कमी करायचंय त्याच्यासाठी दूध नाही. रात्रीच्या जेवणानंतर शतपावली करावी व कमीत कमी 2 तास झोपू नये. रात्रीचं 10 वाजता झोपा. हे ज्याला मधुमेह आणि वजनदार मनुष्य आहे अशा लोकांसाठीचं आहार व दिनचर्या. आता मधुमेह आणि होमिओपॅथी. आता मी याच्यावर आज खूप बोलणार नाही, कारण आजचा विषय आपला फक्त मधुमेह समजून घेणे हा होता. मधुमेह हा आयुष्य कडवट करू शकणारा एक गोड आजार असला तरी होमिओपॅथिक वैद्यकशास्त्रात या आजारांवर होमिओपॅथीच्या गोड गोळ्यांनी संपूर्णपणे उपचार केला जातो. आणि खूप जणांचा प्रश्न हाच असतो की डॉक्टर, तुम्ही तर गोड गोळ्या देता आणि तुम्ही साखर देता, आणि मग त्याच्याने डायबिटीस नाही का होणार, माझी साखर नाही का वाढणार? आपण जी साखर होमिओपॅथीमध्ये दिली जाते, ज्या गोळ्या असतात त्याला शुगर ऑफ मिल्क म्हटलं जातं, ती लॅक्टोज शुगर असते. त्या शुगरमुळे डायरेक्ट ग्लुकोज वाढू शकत नाही, आणि म्हणून त्या गोळ्या गोड जरी लागल्या तरी त्यांनी साखर वाढत नाही. दुसरी गोष्ट, होमिओपॅथिक वैद्यकशास्त्रात मधुमेहाची, या आजाराची दीर्घकालीन चिकित्सा केली असल्याने हा आजार समूळ नष्ट होण्यास पूर्णपणे मदत होते. त्यातला टाईप 2 डायबिटीस हा तर 100% रिकवर होऊ शकतो. त्याला 2 गोष्टींची गरज असते, होमिओपॅथीचं औषध आणि सोबत मी आत्ता जी सांगितलं ते दिनचर्या व आहार. होमिओपॅथी वैद्यकशास्त्रात दीर्घकालीन आजारांची मुख्यत्वे 3 कारणे शोधली आहेत. त्यातल्या म्हणजेच डायबिटीस, मधुमेहासाठी सुद्धा हीच 3 कारणं लागू असतात. पहिल्या आजारांना म्हटलं जातं सोरिक आजार, दुसऱ्या आजारांना म्हटलं जातं सायकॉटिक आजार. सायकॉटिक म्हणजे पी नाहीये इथं, SYCOTIC म्हणजे काय तर हे होमिओपॅथीमध्ये मानले गेलेले जे महत्वाचे कारण आहेत, ज्याचे समजले म्हणजे डॉक्टर सॅम्युएल हॅनेमन यांनी सगळ्यात महत्वाचा शोध लावला असेल तो होमिओपॅथीचा नाही तर दीर्घकालीन आजारांच्या चिकित्सेचा. तर ह्या सायकोटिक आजारांमध्ये हा मधुमेह येतो. दुसऱ्या प्रकारचा मधुमेह, गर्भारपणातील मधुमेह हा सायकोटिक आजारांमध्ये जातो. आणि तिसरा सिपिलिटिक आजार, ज्याच्यामध्ये टाईप 1 डायबिटीस म्हणजे ज्याच्यामध्ये पेशी मृत्युमुखी पडतात, म्हणून हा सिपिलिटिक या तिसऱ्या प्रकारच्या गोष्टींमध्ये मोडतो.
ही कारणं शोधल्या कारणाने यांचे औषधं होमिओपॅथीत उपलब्ध आहे. म्हणजे सोरिक जर मधुमेह असेल तर त्याच्यासाठी औषध उपलब्ध आहे, सायकॉटिक मधुमेह असेल तर त्याच्यासाठी औषध उपलब्ध आहे, किंवा सिपिलिटिक आजार असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा, म्हणजे सिपिलिटिक जर मधुमेह असेल तर त्याच्यासाठी पण होमिओपॅथीमध्ये औषधं उपलब्ध आहे. आपल्याला तो आज विचार करायचा नाही, म्हणून यावर मी फार बोलणार नाही. फक्त मी एवढंच सर्वसामान्यांना सांगू शकतो की होमिओपॅथीमध्ये या गोष्टींवर अत्यंत चांगल्या प्रकारे उपचार आहे. आणि दुसऱ्या प्रकारचा मधुमेह हा 100% बरा होण्यासाठी प्रवृत्त होतो. आता मधुमेह टाळण्याचा सगळ्यात प्रभावी उपाय एवढं सांगून मी आज आपली रजा घेणार आहे. आणि काय असेल बरं तो, आणि हा फक्त मधुमेह टाळण्याचाच नाही तर कुठलाही आजार, मग तो हृदयाचा आजार असेल, नाही तर अजून कुठल्या अवयवाचा आजार असेल, नाही तर मेंदूचा आजार असेल, कुठलाही आजार असेल, हा जर टाळायचा असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे, जे माणूस विसरून चाललाय ते म्हणजे आनंदात जगणं. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण विसरून चाललोय ते जगणं. कारण आपण आपल्या कामांमध्ये, आपल्या अनेक गोष्टींमध्ये आपण जगत नाहीये, बळजबरी म्हणून ते करतोय. जेव्हा एखादी गोष्ट आपण बळजबरी म्हणून करतो तेव्हा ती आनंद देत नसते. तुम्ही एखादी गोष्ट आनंद देत असल्याने करत असाल तर ती अवश्य करा. मला सर्वांबरोबर बोलायला खूप आवडतं, मला जे काही मिळालंय ते शेअर करायला खूप आवडतं, मला आनंद मिळतो. मी हे व्याख्यान घेतोय, मला काही पैसे मिळावे म्हणून व्याख्यान घेत नाही किंवा काय मला त्याच्यातनं आनंद मिळतो की मी खूप जणांना काहीतरी देतोय. जेव्हा हे घडायला लागतं, तुम्ही कुठलंही मग काम करत असाल ते आनंदाने, अरे काय यार मला हे काम, सतत काम, काय त्रागा जर त्याच्यात होत असेल तर तो त्याला जगणं नाही म्हणत. तुम्ही जे काम करताय त्याच्यातनं आनंद उत्पन्न झाला पाहिजे. तुम्ही जी गोष्ट करताय त्यामधनं आनंद उत्पन्न झाला पाहिजे. मग एकमेकांशी संवाद असेल, एकमेकांबरोबर बोलणं असेल, मित्रांना मदत करणं असेल, खूप गोष्टी आहेत आपल्या आयुष्यामध्ये. दिवसभर आपण खूप जणांशी संपर्कात येतो आणि मग ह्या सगळ्यांबरोबर आपण जर आपला आनंद शेअर केलं, दुःखही शेअर केलं, आपल्यामध्ये असलेल्या अनेक गोष्टी आहेत त्या सर्वांबरोबर समोर मांडल्या आणि शेअर करत गेलं तर शेअरिंगमध्ये खूप गोष्टींचा निचरा व्हायला मदत होत असते. अनेक जण आत्महत्या करतात, त्याची खूप कारणं हे आनंदात जगणं नाहीसं झाल्याने. आणि ते का झालंय, त्याला कारणीभूत माणूस आहे. आणि हा माणूस कशामुळे, तर तो आत्मकेंद्रित होत चाललाय. त्याचा जगाबरोबरचा संपर्क तुटत चाललाय, संवाद तुटत चाललाय, एकमेकांबरोबर निखळ हसणं सुटत चाललंय. मोकळं किती वेळा हसताय तुम्ही, बघा तुम्ही असं खळखळून हसत नाहीये, मजा करत नाहीये. प्रत्येक गोष्टीची मजा घेणं, आनंद घेणं हे आपण विसरून चाललोय. आणि हे जर केलं तर तुम्ही कुठल्याही आजाराला पेटाळून लावू शकता. आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं आहे की मनाला आनंदात ठेवणं, मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धींचं कारण, हे फार महत्त्वाचं आहे. आणि हे जर केलं तर तुम्ही नक्कीच या गोष्टींमधनं बाहेर पडू शकाल. मग आपण थोडासा आढावा घेऊ. आपण आज नेमकं काय शिकलो, मधुमेहाविषयी आपणास आज काय समजलं. पहिली गोष्ट म्हणजे 90% मधुमेह आपण टाळू शकतो. प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. 90% प्रमाण असलेला दुसऱ्या प्रकारचा मधुमेह व गर्भारपणातील मधुमेह आपण औषधांशिवाय आटोक्यात आणू शकतो. आणि तिसरी गोष्ट, फक्त आवश्यकता आहे ती मनोनिग्रहाची आणि सर्वांच्या साथीची. मनोनिग्रहाची असं म्हणण्यामागे कारण या गोष्टीमध्ये निग्रहच असतो. आपण काय खायचं, आपली दिनचर्या कशी असावी, आहार कसा असावा, काय करायचं, हे जोपर्यंत आपण निग्रहाने ठरवत नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. आणि म्हणून आपल्याला आवश्यकता आहे ती फक्त खूप खूप प्रचंड मनोनिग्रहाची. मग आपण पाहिजे ती गोष्ट करू शकणार आहे. आणि म्हणून मला तुम्हा सर्वांना विनंती आहे की तुम्ही सर्वजण या मुवमेंटमध्ये, चळवळीमध्ये जर सामील झाला आणि आपण ठरवलं सर्वांनी मिळून की आपल्याला हा आजाराचं निर्मूलनच करायचं आहे भारतातनं, आपण भारताविषयी बोलू फक्त पहिल्यांदा, तर ही शक्य आहे. परंतु एकटा माणूस हे करू शकणार नाही. याच्यासाठी आवश्यकता आहे तुम्हा सर्वांच्या साथीदारांची. आणि म्हणूनच आजचं व्याख्यान संपवण्यापूर्वी मी एवढंच म्हणेन,
सारे मिळून चालूया, सारे मिळून गाऊया, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी. माझं लेक्चर खूप शांतपणे ऐकून घेतलं, डायबिटीस मधुमेहाविषयी खूप माहिती जाणून घेतली, याबद्दल सर्वांचं खूप खूप धन्यवाद देतो. आणि आजचं हे व्याख्यान इथं संपलं असं म्हणून मी जाहीर करतो. जे विद्यार्थी ऐकत असतील त्यांच्यासाठी या डायबिटीससाठीचे जे होमिओपॅथिक उपचार आहेत